नमस्कार. आज 27 मे 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या: 89,000 कोटींची गुंतवणूक, 20,000 रोजगार निर्मिती, राज्यात 5 मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. विविध कंपन्यांकडून उद्योग उभारणी करण्यात येईल व त्यामधील जे 5 प्रोजेक्ट आहेत त्यांना विशेष प्रोत्साहन राज्य सरकार देत आहे. ओके. व या संपूर्ण इंडस्ट्रीजमुळे राज्यामध्ये 20,000 रोजगार निर्मिती होईल असं राज्य सरकारचं आश्वासन आहे. आता पहा, ही बातमी खरं पाहिलं तर UPSC आणि MPSCच्या दृष्टिकोनातून तेवढीशी महत्त्वपूर्ण नाही आहे. पण नुकतंच 24 एप्रिल 2026 रोजी 24 मे 2026 रोजी जी UPSCची पूर्वपरीक्षा झाली त्यामध्ये इंडस्ट्रीज आणि लोकेशन देण्यात आले होते. ओके. त्यानिमित्ताने थोडंसं आपलं हे पाहूनच घ्यावं लागेल. तर पहा, अदानी एंटरप्राइजेस कंपनी नागपूर जिल्ह्यातील लिंगाकळमेश्वर येथे 77,000 कोटींची गुंतवणूक करून मायनिंग आणि गॅसिफिकेशन प्रकल्प उभारणार आहे. ओके. तेथे 10,000 नोकऱ्या उपलब्ध होतील. आता त्यासोबतच पहा, इथून आपलं महत्त्वाचं काय आहे तर नागपूर येथे कोल आणि गॅसिफिकेशनच्या इंडस्ट्रीज आहेत का असा जर प्रश्न केला, किंवा तिथे पहा कोळसा आणि गॅस हे सापडत असतील त्यावेळेसच इथं पहा आपण कंपनी उभार करत आहोत, अन्यथा तिथे इंडस्ट्री आली असती का तर बिलकुल नाही. मग यासाठी तुम्हाला हा बॅकवर्ड लिंकेजेस लक्षात ठेवायचं किंवा नागपूर गडचिरोली जे विदर्भ साईड आहे तिथे आपल्याला काय मिळतात, मायनिंग केली जाते व तिथे आपल्याला खनिजाचे साठे आहेत. हे पॉईंट आपलं लक्षात ठेवायचं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. नेक्स्ट आहे अक्षत ग्रीनटेक कंपनी लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे 12,500 कोटीची गुंतवणूक करण्यात येणार आहे व येथे सोलार सेल मॉड्यूल विकसित केले जाणार असतील. ओके. मग महाराष्ट्रातून सोलार सेल मॉड्यूल विकसित केले जातात का तर यस. व येथून एक्सपोर्ट केली जाते का भारत देशातून दुसरीकडे तर नक्कीच केली जाते. पहा, एक जरी एक्सपोर्ट केलं तर एक पण त्याला एक्सपोर्ट म्हटलं जातं. त्यामुळे आपण भारत देशामध्ये काय म्हणायचं याला, किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला सोलार सेल मॉड्यूल विकसित केले जाणार आहेत. डन. त्याच्यानंतर LML इंडिया कोटिंग कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे 840 कोटीची गुंतवणूक करणार आहे व यामध्ये 153 रोजगार निर्मिती होईल. पहा, त्यानंतर ह्या उर्वरित ज्या 2 कंपन्या आहेत ना त्या तेवढ्याशा महत्त्वपूर्ण नाहीत, त्यांना स्किप केलं तरी चालेल. डन. तर अशा पद्धतीने पहिली बातमी इथे संपते. नेक्स्ट पहा, थोडीशी एक ॲड आहे आपल्या क्लासेस संदर्भातून. ज्यांनी आजपर्यंत एकही आन्सर रायटिंग केलेली नाही आहे, पहा म्हणजे एकही उत्तर त्यांनी लिहिलेलं नाही आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी यासोबतच जे थोडंसं पुढे जाऊ इच्छितात, अल्ट्रा प्रो मॅक्स या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करू इच्छितात त्यांच्यासाठी हे उत्तर लेखन कौशल्य विकसित योजना, आपण योजना म्हणूयात त्याला, किंवा एक वर्ग अशा पद्धतीने मी चालू करत आहे. व यामध्ये पहा, अगदी मी स्वतः दररोज सरावासाठी एक प्रश्न देईल, परंतु तुम्हाला जर वाटलं ना की PYQ पण तुम्हाला लिहायचे आहेत, UPSCचे असू द्यात किंवा MPSCचे असू द्यात, ते पण तुम्ही अमर्यादित स्वरूपातून लिहू शकता. ओके. व अगदीच पहा, मी फक्त 20च विद्यार्थी घेणार आहे, कारण अगदी माझं पण हे असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला मला तशा पद्धतीने टाईम देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला त्या स्वरूपातून गायडन्स वगैरे करणार आहे स्वतः. ओके. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय, क्रायटेरिया नक्की इथं असेल की त्या विद्यार्थ्याने पण म्हणजे त्या पद्धतीने सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी इथं काय केलेलं आहे पहा, प्रवेश फी ठेवलेली आहे 499 प्रतिमाह, म्हणजे प्रत्येक महिन्याला या स्वरूपातून घेणार आहे. व त्यानंतर पहा, महिन्यातील प्रत्येक रविवारी आपण त्या पद्धतीने कुठे म्हणजे प्रोग्रेस किंवा कुठे आपलं कंटेंट कमी पडत आहे याबद्दल पण मी सांगणार आहे तिथे. ओके. त्यामुळे शक्य झालं तर पहा, फक्त मी 20च विद्यार्थी घेणार आहे. ओके. तर तुम्ही नक्कीच जर इच्छुक असाल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, की ज्या विद्यार्थ्यांनी एकही आन्सर लिहिलं नाही किंवा त्यांचा सिलेबस जरी कंप्लीट झाला नसेल तरी त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. आता हे कॉन्टॅक्ट का करू शकता असं का म्हणत आहे मी, तर पहा, ज्यावेळेस मी एडिटोरियल वगैरे शिकवतो ना त्यावेळेस तुमच्या संकल्पना तर मी स्वतःहून क्लिअर करतो व मला माहिती असतं की या उत्तरामध्ये नेमकं पाहिजे काय. यामुळे होतंय काय पहा, विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स तिथं बिल्डअप होईल. ओके. या नजरेतूनच मी तुम्हाला हे क्लासेस वगैरे किंवा काय म्हणू शकता उत्तर लेखन जे आहे तुमचं ते प्रोग्रेस करण्यासंदर्भात मी ही योजना किंवा एक वर्ग घेऊन आलेले आहे. शक्य झालं तर तुम्ही याला प्रोत्साहन देऊ शकता, किंवा अगदी यामध्ये जर काही सूचना असतील तर त्यांना तुम्ही नक्की मला सांगू शकता. व तुम्ही लिहिता, मान्य आहे, तुम्ही प्रश्नाचं डायरेक्टली उत्तर लिहिता, परंतु क्वेश्चनची डिमांड कुठं आहे हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा, मी ज्यावेळेस आन्सर रायटिंग वगैरे करायचो ना, माझं भरपूर कंटेंट आहे. आज पण जर तुम्ही म्हटलात ना एखाद्या विषयावर जर बोला म्हटलात तर मी भरपूर बोलू शकतो, परंतु ज्यावेळेस लिहायला बसतो ना त्यावेळेस 150 शब्दामध्येच कसं लिहायचं हे मला पण तिथं ततमम होऊ शकतं. मग यासाठीच हे मी लेखन कौशल्य वगैरे या पद्धतीने आणलेलं आहे. ओके. त्यानंतर परत आपल्या वृत्तपत्र विश्लेषणाकडे आपण वळूयात. त्यानंतर नेक्स्ट बातमी, लोकसंख्यात्मक बदलांच्या अभ्यासासाठी समिती, घुसखोर शोधण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेला गती. पहा, हा आपला प्यारा भारत. मग आपल्या देशामध्ये एखाद्या पर्टिक्युलर
एरियामध्ये किंवा आता अगदीच हा आपला पश्चिम बंगाल असं तुम्ही कन्सिडर करा व इकडं आहे वेस्ट बेंगाल. ओके, व वेस्ट बेंगाल आणि पश्चिम बंगाल यामध्ये मायग्रेशन जास्त असतं. ओके, कारण तिथं यापूर्वी पहा फेन्सिंग वगैरे करण्यात आलेली नव्हती. ओके, आपलं बॉर्डर पूर्वी ओपनच होतं, बरोबर. मग ओपन बॉर्डर असल्यामुळे पहा अगदी व्यक्ती डायरेक्टली भारत देशामध्ये पण यायचे व भारत देशामधून काही व्यक्ती डायरेक्टली बांगलादेशमध्ये पण जाऊ शकत होते. म्हणजे सर्व काही ओपन होतं. मग अगदी हे येणं जाणं असं चालू असल्यामुळे व्हायचं काय, पहा आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जास्त पण वाढू शकते. किंवा आसाममध्ये पहा, आसाममध्ये रायट्स कशामुळे झाले होते, तर नक्कीच पहा तिथे अगदी बांगलादेश घुसखोर जे आहेत ते जास्त झालेले होते. मग यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय यांनी हा निर्णय घेतला की बा आपला आता हा आपला प्यारा देश आहे. ओके, या प्यारा भारतमध्ये जर एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जिथे अगदीच जास्त लोकसंख्या वाढलेली दिसली व पहा इतर तुलनेमध्ये फक्त त्याच एरियामध्ये जास्त लोकसंख्या जर वाढलेली असेल ना, तर आपण त्या लोकसंख्येचा काय करूयात, अभ्यास करूयात. त्या लोकसंख्येचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नक्कीच समजेल की बाबा इथं लोकसंख्या नेमकी वाढली कशामुळे, इथं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे का खरंच घुसखोरी वगैरे झाली आहे, हे यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, व सेन्सस सध्याला होत आहे, या निमित्ताने हा अभ्यास आपला अगदीच ईजमध्ये होणार आहे. ओके, ही एक चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. मग आता अगदीच पहा प्रिलिम आणि मेन्सला याबद्दल प्रश्न येतील का, तर अद्याप सध्याला येणार नाहीत. न्यूज इन प्रोसेस आहे पहा ही. मग ज्यावेळेस याचा फायनल ड्राफ्ट वगैरे आपल्या समोर येईल त्यावेळेस आपण या न्यूजला नक्कीच पाहणार आहोत. फक्त न्यूज इन प्रोसेस आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. डन. नेक्स्ट आहे चीन विरोधात क्वाड एकत्र. आता नक्कीच पहा क्वाड परिषद सध्याला भारत देशामध्ये होत आहे व यावर्षीच पहा ब्रिक्स पण आहे. क्वाडचं अजेंडा काय आहे किंवा क्वाडमध्ये कोण कोण आहेत हे जर तुम्ही पाहिलात तर इंडिया आहे, त्यानंतर दुसरा आहे पहा USA, त्यानंतर थर्ड आहे पहा ऑस्ट्रेलिया आणि फोर्थ आहे पहा जपान. ओके, व हे सर्व राष्ट्र जर तुम्ही पाहिलात, आता इंडिया सोडा तुम्ही, पण बाकीच्या जर सर्व राष्ट्र जर तुम्ही पाहिलात तर पॅसिफिक समुद्र त्यांच्यासमोर येतो, बरोबर आहे. व इंडिया आणि USA, ऑस्ट्रेलिया, जपान हे उभरत्या इकॉनॉमिक्स आहेत. आता अगदीच पहा ऑस्ट्रेलिया आणि जपान जर USA आणि जपान जर पाहिलं तर ते अगदीच पुढे गेलेले आहेत आपल्यापेक्षा, परंतु इंडिया आणि ऑस्ट्रेलिया जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं पावलं थोडंसं पुढे जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत किंवा विकसनशील राष्ट्र आहेत असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, मग ह्या क्वाड परिषदेचं एकच मोटिव्ह आहे की चायनाला आपण मागं करायचं. ओके, चायनाला आपला वापस घ्यायचा आहे, यासाठी आपण हे क्वाड परिषद तिथं तयार केलेली, बरोबर. मग पहा आता अगदीच एकीकडे तुम्ही म्हणता क्वाड परिषद व दुसरीकडे जर तुम्ही पाहिला तर USA काल परवा USAचे जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठे जाऊन आले तर आपल्या चायनामध्ये गेले. व चायनामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय म्हटलं की पहा आपण दोघंच एक मोठे लीडर आहोत, बाकी कोणीही आपल्या जगामध्ये दुसरा लीडर नाही, असं त्यांनी स्वतःहून एक्सेप्ट केलं आहे. व आय थिंक द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेसची ती ही लाईन होती की पहा जगामध्ये फक्त दोघंच लीडर आहेत, दुसरं कोणीच नाही आहे तिथे म्हणून, बरोबर आहे. मग असं असताना क्वाडचं तिथं काही रिलेव्हन्स आहे का, हा नक्कीच तिथं प्रश्न उद्भवू शकतो. त्याच्यानंतर पहा याच वर्षी भारत देशामध्ये क्वाड परिषद भरत आहे व दुसरीकडे भरत आहे ब्रिक्स, BRICS. आता मला सांगा ब्रिक्स परिषदेमध्ये कोणते कोणते राष्ट्र आहेत. एक आहे ब्राझील, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे इंडिया, चौथा आहे चायना, पाचवा आहे साऊथ आफ्रिका. मग पहा हे पण सर्व राष्ट्र कसे आहेत, उभरत्या इकॉनॉमिक्स आहेत, बरोबर. व यामधील हे जे चायना आहे या चायनाच्या मदतीने आपण काय करत आहोत, आपल्या देशाचा विकास करणार आहोत. ओके, व दुसरीकडे पहा या चायनाला आपण मागं घेणार आहोत क्वाडमध्ये. मग नक्कीच जे ग्लोबल लेवलवरती ज्या काही संस्था असतात तिथे आपण भारत देशाची भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरते व यासाठीच याच्यापूर्वी पण आर्टिकल चाललेले आहेत पहा. ओके, मग जे डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये चालतं ना ते इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये चालत नाही, हाच आपलं इथं खेळ ओळखता येणं गरजेचं आहे. व पहा आपण फक्त एका पर्टिक्युलर म्हणजे आता तुमचं म्हणणं असेल की मग सर आपण फक्त क्वाडमध्येच राहावं, तर हे ते अतिशय चुकीचं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर आपण फक्त ब्रिक्समध्येच असावं का, तर नाही, ते पण चुकीचं आहे. पहा आपला डिप्लोमसी इथंच खेळता येणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे भारत देश सध्याला पहा ब्रिक्स जे नेशन्स आहेत त्यांना पण तिथं आपण लगेच कंट्रोल करू शकतो. बघ मी इकडे चाललो, ओके, मग जर क्वाड जर आपल्याला ऐकत नसेल ना तर आपण काय म्हणू शकतो, बघ आम्ही इकडे चाललो. मग यासाठी आपला अगदीच पहा दोन्हीकडे पण समान समतुल्य राहण्यासाठी आपला ब्रिक्स आणि क्वाड या दोन्ही परिषदांची गरज आहे, असंच तुम्ही उत्तरामध्ये समतोल ठेवायचा आहे. ओके, म्हणजे ही ॲन्सर रायटिंग वगैरे जे आहे यामध्ये मी हे सर्व काही शिकवणारच आहे. ओके, आता सॉरी मी जास्त पब्लिसिटी करतोय का असं नाही आहे, तुम्ही तसं प्लीज समजून घेऊ नका, कारण तुमचं जे काही मेरिट असणार आहे किंवा तुम्हाला जी काही पोस्टिंग मिळणार आहे ती मेन्सवरच आधारित आहे. ओके, व नॉलेजचा तिथं गेम नक्कीच आहे व कंटेंट मला तुम्हाला द्यावंच लागेल. ओके, आता अगदी जे विद्यार्थी माझ्याकडे येणार नाहीत त्यांच्यासाठी पण हे अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही ॲन्सर लिहित असताना सोल्युशनमध्ये किंवा कन्क्लुजनमध्ये काय द्यायचं आहे, तर पहा तुम्हाला फक्त एका दगडावर पाय ठेवून चालणार नाही, तर तुम्हाला दोन्ही दगडावर पाय ठेवावा लागेल. मला
बेसिकली या गोष्टीमधून हेच सांगायचं आहे. ओके, व ॲन्सर फ्रेम करताना पहा आपल्याला अगदी काय म्हणू शकता एक मध्यम मार्ग तिथं ठेवायचा आहे. ओके, त्यामुळे हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. व ब्रिक्स परिषद येणाऱ्या सप्टेंबरमध्ये आहे व ब्रिक्स परिषदेला पुतीन येणार आहेत. ओके, मग पुतीन जर आले तर नक्कीच हे सर्व परत एकदा येणार आहेत चर्चा वगैरे. क्वाड परिषद, त्यानंतर ब्रिक्स परिषद. मग ब्रिक्स परिषदेमध्ये तर पहा रशिया पण आहे व चायना पण आहे. मग त्याला कसं कंट्रोल करणार आहात तुम्ही? मग यासाठी आपण क्वाड परिषदेकडे पण नक्कीच पाहतो. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजला असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट, केरळात मान्सूनची हुलकावणी, आगमन लांबणीवर अरबी समुद्रातील चक्रवाती स्थितीमुळे विलंब. पहा आजची तारीख म्हणजे काल 26 तारीख रोजी मान्सून केरळमध्ये धडक देईल अशी वार्ता देण्यात आली होती, पण ती वार्ता खोटी ठरलेली आहे. आता त्यांनी 2-4 दिवसाचा विलंब त्यांनी लावलेला आहे. मग पाहूयात केव्हा येईल केरळमध्ये मान्सून. ओके, आपण नक्कीच त्यावरती लक्ष ठेवून असणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे, थेट जमिनी विकणारे प्रकल्पग्रस्त नाहीत. हा महसूल विभागाचा निर्णय आहे. पहा, म्हणजे महामार्ग, बुलेट ट्रेन, औद्योगिक वसाहतींकरिता जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचे दाखले देण्यास महसूल विभागाने नकार दिला आहे व यामध्ये समृद्धी महामार्ग पण आहे. मग महसूल विभागाच्या या निर्णयामुळे पहा नवीन वादाला तोंड फुटणार आहे. कारण समृद्धी महामार्ग असू द्या किंवा मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन, ह्या सर्व जे प्रकल्प असणार आहेत त्यामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना अगदी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हवं आहे. पण व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचं महत्त्व काय आहे तर 5% तिथं सरकारी नोकरीमध्ये आरक्षण आहे. मग या निमित्ताने पहा नवीन इथं वादाला तोंड फुटू शकतं. मग ही न्यूज इन प्रोसेस आहे. अद्याप महसूल विभागानेच फक्त निर्णय दिलेला आहे. अद्याप शासन स्तरावर कोणीही याबद्दल बोललेलं नाही आहे. त्यामुळे सध्याला थोडंसं थांबा, आपण पुढे पाहणारच आहोत. न्यूज इन प्रोसेस आहे. ओके, हा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी अन्य न्यूज गरजेची दिसत नाही आहे. पहा डायरेक्टली आपण नेक्स्ट आहे पहा, दुर्मिळ खनिज पुरवठा करार. क्वाड परिषदेदरम्यान भारत आणि अमेरिकेचे चीनच्या दबावाला उत्तर देण्यासाठी त्यांनी रिअर अर्थ एलिमेंटचा करार केलेला आहे. व दरवर्षी पहा म्हणजे अगदी लास्ट 4 वर्षापासून रिअर अर्थ एलिमेंट अतिशय महत्त्वपूर्ण झालेला आहे. व यावर्षी UPSCने पण रिअर अर्थ एलिमेंटबद्दल प्रश्न विचारला होता पूर्व परीक्षेमध्ये. बरोबर आहे. मग आता कोणासोबत करार केला आहे आपण पहा तर अमेरिकेसोबत करार केला आहे. भारत आता सध्याला सफिशियंट आहे का रिअर अर्थ एलिमेंटबद्दल तर बिलकुल नाही आहे. पहा आपण सेल्फ सफिशियंट नाही आहोत रिअर अर्थ एलिमेंटमध्ये. व सध्याला रिअर अर्थ एलिमेंटमध्ये कोण सफिशियंट आहे किंवा सध्याला पुढं कोण आहे तर चायना आहे. पहा ओके, अमेरिका पण सेल्फ सफिशियंट आहे का तर बिलकुल नाही. व हे चायना कुठून आणतं तर कॉंगो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो DRC ज्याला म्हणतो तेथून उत्खनन करून चायना सफिशियंट झालेला आहे किंवा चायनाचं प्रोडक्शन 80 ते 90% झालेलं आहे. आफ्रिकन कंट्रीजमधून तो अतिशय जास्त उत्पादन घेत असतो. बरोबर आहे. मग अगदी रेअर अर्थ एलिमेंट, आता अगदी तुम्ही घरातील TV घ्या किंवा मोबाईल घ्या किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक्स घ्या, त्यामध्ये जे वस्तू किंवा जे एलिमेंट वापरलं जातं त्याला आज आपण रेअर अर्थ एलिमेंट म्हणतो. मग अगदीच पहा रेअर अर्थ एलिमेंटशिवाय आपली जी वैज्ञानिक क्रांती आहे ती आपण इमॅजिन करू शकत नाही. पहा यासाठी रिअर अर्थ एलिमेंट खूप महत्त्वाचे आहेत. मग अगदीच पहा भारत आणि अमेरिका या दोघांच्या दरम्यान आता करार झालेला आहे रिअर अर्थ एलिमेंटचा. मग पाहूयात की कशा पद्धतीने आता चायना यावर उत्तर देईल किंवा आपलं जे ट्रेड असेल ते अमेरिकेसोबत कसं चालेल. ओके, सध्याला ही न्यूज इन प्रोसेस आहे. फक्त मला महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगायचे आहेत. याचे आर्टिकल्स वगैरे नक्कीच येणार आहेत. मग त्यावेळेस आपण ही सर्व काही डिटेलमध्ये पाहणारच आहोत. ओके, निश्चिंत राहा. फक्त सध्याला महत्त्वपूर्ण ज्या बातम्या आहेत ते घेत आहे मी. ओके, त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. नेक्स्ट आहे, सत्तेला प्रश्न विचारत राहणे ही कर्तव्यच आहे. मत दिले म्हणजे झाले असे होत नाही. जगण्यातील खरे प्रश्न सातत्याने मांडत सत्ताधाऱ्यांना जाब विचारत राहणे. नागरिकच सदृढ लोकशाही घडवतात. आपण त्यासाठी काही करणार आहोत की केवळ मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों हे सारख्या प्रचारकी प्रश्नांतच मग्न राहणार आहोत. हा अतिशय मोठा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. व शेवटी जाता जाता लेखक म्हणतात पहा, कुछ न कहने से भी छिन जाता है अजाज ये सुकन, जुल्म सहने से भी जालिम की मदत हो जाती है. ओके, म्हणजे अगदी तुम्ही जरीच अत्याचार सहन केलात किंवा जरी त्यांच्या विरोधात जरी नाही बोललात तरी पहा त्यांचीच तुम्ही तिथं मदत करतात, असं लेखकांचं इथं बेसिकली मत आहे. व लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला बोलावं लागेल. हाच या उत्तराचा एक बेसिकली सारांश आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट नक्की समजला असेल की मला काय बोलायचं आहे. पण पब्लिक प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे आपण जास्त काही इथं डीपमध्ये चर्चा करू शकणार नाही. त्यानंतर आहे चौथा
आता अगदीच पहिला फ कशाचा आहे? फ्यूलचा. दुसरा फ आहे फर्टिलायझरचा. तिसरा फ आहे फॉरेन एक्सचेंजचा. आता चौथा फ कशाचा आहे? तर अतिशय म्हणजे मी पण पूर्ण आर्टिकल वाचलं पहा ही चौथा फ शोधण्यासाठी. तर चौथा फ आहे फसवणुकीचा. आता अगदी तुम्हाला समजलं असेल की हा आर्टिकल कशाबद्दल बोलत आहे, त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून रीड करा, बाकी मी याला स्किप करतो आहे. ओके, डन. नेक्स्ट आहे शिक्षणातील विषमतेचा नीट आरसा. आता अगदीच पहा, परीक्षा पद्धतीवर तर जर टिप्पणी करायची म्हटलं तर अगदी नीटबद्दल आपण बोलणं थोडंसं कमी होईल पहा, किंवा आपण नीटचे विद्यार्थी सध्याला नाही आहोत. म्हणजे याच्यापूर्वी मी पण दिलेली आहे, पण आता पहा त्यामध्ये मी जास्त हे करू शकत नाही, म्हणजे स्वतःला आपण क्रेडिबल पर्सन तिथं मानू शकत नाही. पण UPSCबद्दल मी नक्की बोलू शकेन. UPSC पूर्व परीक्षेच्या पेपरचं विश्लेषण आता मी जर घ्यायचं म्हटलं, किंवा अगदी मी त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर पहा जखमीवर मीठ चोळल्यासारखं नक्की होणार आहे. GS1 आणि GS2. ओके, व त्यामुळेच पहा मी 2 दिवस आल्यानंतर लगेच तशा पद्धतीने घेतलं नाही, कारण काही विद्यार्थ्यांना मी स्वतःहून गाईड केलेलं होतं व अति डायरेक्टली त्याबद्दल जर बोललं किंवा लगेच दुसऱ्या दिवशीपासून मी माझ्या कामाला वगैरे जाणं तर हे योग्य होणार नाही. त्यामुळे मी थोडंसं 2 दिवस विलंब लावला व मास्तर कुठं गायब होता तर याच दरम्यान मी गायब होतो, हे तुम्ही निश्चिंत राहा. ओके, त्याच्यानंतर अगदीच पहा भरपूर शिक्षकांशी वगैरे बोलणं झालं किंवा विद्यार्थ्यांशी पण बोलणं झालं. यामधून आता लक्षात काय येत आहे पहा, जर शक्य झालं तर तुम्ही राज्यसेवेकडे जाऊ शकता, किंवा प्लीज UPSCला तुम्ही प्लॅन बीच बनवू शकता, हे बेटर असेल. कारण डायरेक्टली 1 वर्ष तुमचं खाऊन घेतं UPSC. ओके, किंवा CDS CAPF. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं पहा इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस किंवा इकॉनॉमिक्स ज्यांचा आहे ते विद्यार्थी मला कॉन्टॅक्ट करू शकतात. कारण आता 19 तारखेला आता अगदीच एवढ्या लवकर तर सिलेबस कंप्लीट होणार नाही पहा, पण पुढल्या वर्षीसाठी तरी मी तुम्हाला नक्कीच तिथे वेळोवेळी गाईड वगैरे करू शकेन इकॉनॉमिक्सबद्दल. ओके, कारण माझं इकॉनॉमिक्स माझं मास्टर इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे. त्यानिमित्ताने मी इकॉनॉमिक्स संदर्भात तुम्हाला गाईड करू शकतो. हां, व इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस का? तर पहा तिथे पूर्वपरीक्षा नसेल व तुम्ही UPSCचं स्वप्न जर असेल तर ती तुम्ही तिथून ग्रॅब करू शकता. त्यासोबतच पहा RBIची पण ग्रेड B, DEPR, DSIM अशा पद्धतीचे काही हे असतात. म्हणजे पहा तुमचं प्लेन BAमध्ये पण काही स्पेशल सब्जेक्ट असतील ना, तर तुम्ही त्यामधून काही वाटा आहेत का हे नक्की शोधण्याचा प्रयत्न करत चला. कारण या गोष्टी मला याच्यापूर्वी माहिती नव्हत्या. ओके, म्हणजे ज्यामुळे माझं करिअर तिथंच थांबलेलं होतं. पण तुम्हाला तिथे तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आहे पहा, त्यानंतर स्टॅटिस्टिकल सर्व्हिस आहे. ओके, ज्या पद्धतीने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल त्यांच्या सर्व्हिसेस आहेत, अगदी त्याच पद्धतीने BA किंवा MA झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पण UPSCमध्ये भरपूर संधी तिथे नक्की आहेत. ओके, त्यानंतर SSC, आय थिंक SSC CGLची पण ॲड आलेली आहे. ओके, मग त्याकडे पण तुम्ही थोडंसं पाहू शकता, कारण UPSC म्हटल्यानंतर तुमचं GS चांगलं झालेलं असेल, फक्त फॅक्च्युअल डाटा तुमच्याकडे नसेल पहा, तर ते फॅक्ट तुम्ही अगदी पहा त्याला पण तुम्ही मॅनेज करू शकता. कसं तर नक्की पहा, तुम्हाला क्रोनोलॉजी माहिती आहे. ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री शिकताना तर हिस्ट्रीमध्ये नेमकं कुठे कोणता प्रॉब्लेम झालेला होता हे तुम्हाला नक्की माहिती आहे, बरोबर. फक्त आता त्याला ना तुम्ही फॅक्च्युअलचा तकडका एकदा जर दिलात तर ते मोर दॅन सफिशियंट असेल. व सध्याला तुम्ही अभ्यास भरपूर केलेला आहात पहा. ओके, त्यामुळे आता प्रेशर रिलीज जर केलात तर ते संपूर्ण उद्ध्वस्त होईल. यामुळे नक्कीच जे प्रेशर आहे ते तसंच बनवून तुम्ही SSC CGL किंवा आता नक्कीच इकॉनॉमिक सर्व्हिस जर म्हटला तर ते पुढल्या वर्षीच देता येईल. अशा विविध ऑप्शन्स वगैरे तुम्ही नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. किंवा जर काही याबद्दल चर्चा वगैरे जर करावीशी वाटले तर नक्कीच 97 65 64 39 12 यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आपण याबद्दल डिटेलमध्ये वगैरे बोलू शकतो. ओके, डन. तर हा आर्टिकल नीट संदर्भात होता, परंतु UPSC आपलं डोमेन होतं, या निमित्ताने मी UPSCबद्दल थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पहा, जास्त वेळ न घेता 31 मे रोजी आय थिंक राज्यसेवेची परीक्षा आहे. त्या संदर्भात पण तुम्ही चांगली स्टडी तिथं नक्की करू शकता. राज्यसेवा आहे 31 मे 2026 रोजी. आता आज आहे आय थिंक 27, म्हणजे 4 दिवस राहिले आहेत, सॉरी फॉर दॅट. तर नक्कीच तुम्ही तिकडे पण एकदा पाहू शकता. त्यामध्ये काही प्रश्न जे येतील 4 दिवसामध्ये जे काही होऊ शकतं तुम्ही तिथे नक्कीच हातपाय मारण्याचा प्रयत्न करू शकता. डन. नेक्स्ट आहे पहा, पुढची बातमी आहे अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी हिंगोलीमध्ये मोर्चा. आता पहा, SCमध्ये उपवर्गीकरण व्हावं, एकीकडे काहींचं मत आहे की उपवर्गीकरण होऊ नये व एकीकडे काहींचं मत आहे की उपवर्गीकरण व्हावं. पण या दोघांच्यामध्ये पण तफावत हीच आहे पहा, की बेसिकली कोणत्या गोष्टीवर तुम्ही उपवर्गीकरण करणार आहात हाच तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह आहे. 30 एप्रिल रोजीपर्यंत राज्य सरकारने आपल्याला मागणी मागवली होती, तुमच्या सूचना मागवलेल्या होत्या किंवा तुम्हाला उपवर्गीकरण कशा पद्धतीने हवं आहे. परंतु जी समिती बसवण्यात आली होती न्यायमूर्ती बादल समिती, त्या न्यायमूर्ती बादल समितीची रिपोर्टच पब्लिश झालेले नाही आहे. ओके, म्हणजे आपल्यापर्यंत पब्लिश झाले नाही, बाकी त्यांच्याकडे गेलेली आहे, राज्यपालांकडे ती समितीची रिपोर्ट गेलेली आहे. पण
ती राज्यस्तरावरतीच आहे. आपल्याला माहिती नाही आहे, पब्लिक डोमेनमध्ये ती रिपोर्ट नसल्याने आपण याची सल्ला वगैरे तिथं देऊ शकत नाही आहे. ओके, त्यामुळे न्यूज इन प्रोसेस आहे, थोडंसं थांबा. याबद्दल जर राज्य सरकारने काही निर्णय घेतला त्यावेळेस आपण याबद्दल नक्कीच विस्तृतरित्या चर्चा करणार आहोत. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, मराठवाडा. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतं. नेक्स्ट आहे पहा, नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एक आय थिंक भलं मोठं पेज त्यांनी छापणार होते. एकच मिनिट. हां, तर नितीन गडकरी यांना वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा आपण इथं देऊयात. लोकसत्ता आजचं थांबवूयात. त्यानंतर आहे आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये इथे 2 महत्त्वाचे आर्टिकल आलेले आहेत पहा. एकच मिनिट. हां, तर पहिलं आर्टिकल आहे राज्यसभा डिफेक्शन कॉन्स्टिट्युशनल क्वेश्चन्स. ओके, तर पहा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की राज्यसभेमध्ये 24 एप्रिल 2026 रोजी राघव चड्डा यांनी डायरेक्टली पार्टीचे 2/3 जे सदस्य आहेत त्यांना घेऊन त्यांनी डायरेक्टली विलीन केली पार्टी. ती कुठे, BJPमध्ये त्यांनी डायरेक्टली पार्टी विलीन केली. मग यामधून प्रश्न अराईज झाला पहा परत एकदा की अँटी डिफेक्शन लॉ. आता अँटी डिफेक्शन लॉ आपल्या भारतीय संविधानामध्ये हे मूळ ताण होतं, बरोबर. मूळ ताण होतं म्हणजेच काय पहा, त्यामध्ये 10वी अनुसूची ही 10th शेड्यूल हे 1985ला 52वी घटनादुरुस्ती करून हे टाकण्यात आलं पहा भारतीय संविधानामध्ये. ओके, मग ज्यावेळेस 10th शेड्यूल आपल्या भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आलेलं होतं ना, त्यावेळेस तिथे पहा पॅराग्राफ 3 आणि पॅराग्राफ 4 असे 2 मुद्दे तिथे देण्यात आले होते. पॅराग्राफ 3 काय सांगायचं पहा, तर 1/3 स्प्लिट. 1/3 व्यक्तींनी जर पार्टी सोडून गेली तर त्याला ते स्प्लिट म्हणायचे व स्प्लिट हे कायदेशीररित्या योग्य होतं पहा. व आता पॅराग्राफ 4, आता पुन्हा जे स्प्लिट आहे ना त्याला त्यांनी 117व्या लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार त्याला त्यांनी वगळलेलं आहे पहा. ओके, ते आता राहिलेलं नाही आहे. म्हणजे 117वी कॉन्स्टिट्यूशन लॉ कमिशनची जी रिपोर्ट आहे त्यांनी रिकमेंडेशन दिले व 89वी घटनादुरुस्ती 2003 नुसार पहा त्यांनी काय केलं, याला बंद करून टाकलं. म्हणजे हे बघण्यात आलं आता भारतीय संविधानामध्ये आपला 1/3 हे जे स्प्लिट आहे ना ते दिसणार नाही. पण जे 4th पॅराग्राफ आहे किंवा 4th फेज आहे ना ते नक्की इथं देण्यात आलं आहे. यामध्ये देण्यात आलं आहे पहा, 2/3 व्यक्तींनी जर एखाद्या म्हणजे 2/3 आमदार किंवा खासदारांनी जर डायरेक्टली पक्षाचंच विलीनीकरण किंवा तो जो गट आहे 2/3 आमदार किंवा खासदारांचा जो गट आहे तो दुसऱ्या पक्षाला जाऊन जर मिळाला तर तो वैधरित्या काय असणार आहे पहा, तो वैध ठरवला जाईल व नक्कीच त्यांच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ लावलं जाणार नाही. असं आपल्याला 1985मध्ये घटनादुरुस्ती झालेली किंवा 1985मध्ये भारतीय संविधानात ॲड झालेली 10वी अनुसूची हे आपलं तिथं गाईड करतं. मग क्वेश्चन अराईज इथूनच झालेला आहे पहा, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवसेना यांचे 2 भाग पडले. ओके, एक गट एकनाथ शिंदे यांचा गट डायरेक्टली पहा जाऊन म्हणजे अगदी आमचीच खरी शिवसेना आहे असं त्यांनी म्हटलं व त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत पहा लोकसभा आणि विधानसभेमध्ये होतं व त्या बेसिसवर त्यांनी डायरेक्टली फाईल केले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला की बाबा आमचीच खरी पार्टी आहे व तुम्ही आम्हाला इलेक्शनचं सिम्बॉल वगैरे द्यावं व इलेक्शन कमिशनने पण पहा त्यांची ती मागणी वैध ठरवली. मग सुभाष देसाई यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं व सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलेलं आहे पहा 2023मध्ये ज्यावेळेस तत्कालीन CJI होती DY चंद्रचूड यांनी काय म्हटलं पहा की फक्त तुम्ही लोकसभा आणि विधानसभा यांची मेजॉरिटी पाहू नका, कारण जनतेने ज्यावेळेस मत दिलं होतं ना ते धनुष्यबाणावरती मत दिलं होतं. ओके, म्हणजे शिवसेनेचं त्यावेळेस जे सिंबल होतं ते अगदीच धनुष्यबाण होतं पहा 2019च्या निवडणुकीमध्ये. ओके, व ते एकत्रितरित्या पार्टी म्हणून काम करत होते त्यावेळेस. तर असं काही तिथे स्प्लिट किंवा पहा त्यांचं ग्रुपिंग वगैरे झालं नव्हतं. एकनाथ शिंदेंचे वेगळं व उद्धव ठाकरे यांचे शिवसेना वेगळं असं झालं नव्हतं. मग एकत्रित शिवसेनेला ती मिळालेली मतं आहेत. या अनुषंगाने पहा सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलं होतं की तुम्ही फक्त लोकसभा आणि विधानसभा यांच्या जे आमदार आणि खासदार आहेत यांच्या संख्येवर तुम्ही जाऊ शकत नाही. तर आपल्याला काय जे पॉलिटिकल पार्टीचं जे पल्स आहे याला पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मग पहा तिथंच ती केस संपलेली नाही आहे, तर अगदीच त्याचं जे फायनल जजमेंट आहे ती अद्याप आलेलं नाही आहे. ओके, मग फायनल जजमेंट कधी येईल त्यावरती आपला ह्या केसचं डिटेलमध्ये जाता येतं. ओके, डिटेल डिस्कशन तिथंच नक्की करता येईल. त्याच्यानंतर पहा आता सध्याला 24 एप्रिल 2026 रोजी राघव चड्डा यांनी जी पार्टीचं विलगीकरण केलं किंवा पार्टीला जाऊन त्यांनी डायरेक्टली BJPला जाऊन मिळवले. ओके, मग या केसमध्ये पण पहा आता
काय म्हणू शकता, संजय सिंग. खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेमध्ये सभापती यांना पत्र लिहिलं व त्यांनी म्हटलं की या व्यक्तींवरती अँटी डिफेक्शन लॉ अंतर्गत कारवाई करण्यात यावी. पण आता पहा, राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती यांनी त्यांच्यावर कारवाई करतील का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. व त्याच्यानंतर जर राज्यसभाचे सभापती यांनी जर त्यांच्यावरती कारवाई केली नाही तर ते क्वेश्चन कुठं जाणार आहे पहा, कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे जाईल, सुप्रीम कोर्टामधील कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जाईल. मग त्यावेळेसच याचा निर्णय होऊ शकेल. मग आता सध्याला तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर हे काय आहे, न्यूज इन प्रोसेस आहे किंवा शिवसेनेचं तरी जजमेंट येऊ द्यात. त्याच्यानंतरच पहा अँटी डिफेक्शन लॉबद्दल आपल्याला चर्चा करता येईल. आता याच्यापूर्वी मग आता आपलं कसं प्रश्न वगैरे येतील UPSCला किंवा MPSCला प्रिलिम्सला वगैरे. तर पहा, UPSCला याच्यापूर्वी प्रश्न आलेला होता की पॉलिटिकल पार्टी हा नावाचा शब्द आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे का, तर नक्कीच आहे पहा, कारण 10व्या अनुसूचीनुसार हे टाकण्यात आलं आहे. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा शब्द नव्हता, परंतु 10व्या अनुसूचीनुसार हा शब्द टाकण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अँटी डिफेक्शन लॉमधील जे स्प्लिट आहे ते आपल्या भारतीय संविधानामध्ये आज घडीला वैध आहे का, तर बिलकुल नाही. स्प्लिट आपल्या भारतीय संविधानामध्ये आज वैध नाही, परंतु ग्रुपिंग नक्कीच इथं वैध आहे. ओके, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आय होप हा आर्टिकल पण तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट आहे पहा, द ॲब्सोल्यूट नेसेसिटी ऑफ फिमेल फ्रेंडशिप. ओके, म्हणजे अगदीच महिलांची मैत्री आपल्याला का गरजेची आहे याबद्दलचा हा आर्टिकल देण्यात आलेला आहे. ओके, आपला भारतीय समाज हा पितृसत्ताक आहे. मग पितृसत्ताक समाजामध्ये महिलांना थोडंसं दुय्यम स्थान दिलं जातं, बरोबर आहे. मग यालाच अनुसरून पहा, आपल्याकडे एक आकडेवारी देण्यात आली आहे, NFHS 5. ओके, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे यांची आकडेवारी दिलेली आहे व त्या आकडेवारीनुसार 42% ज्या महिला आहेत त्यांनाच घराबाहेर एकट्या स्वरूपातून जाता येतं. अन्यथा पहा, 58% ज्या महिला आहेत संपूर्ण भारत देशामधील त्यांना पुरुषांची तिथं मदत घ्यावी लागते, तेव्हाच ते घराबाहेर जाऊ शकतात. मग ही आपल्या देशातील एक भयावह तिथं अवस्था नक्की आहे. त्याच्यानंतर जे वर्ल्ड बँक आहे त्यांनी एक सर्वे कंडक्ट केला आपल्या भारत देशामध्ये व त्यांना असं लक्षात आलं पहा, UP, ओडिसा, बिहार हे संपूर्ण जे राज्य आहेत या राज्यांमध्ये त्यांना असं लक्षात आलं की जी महिलेचं लग्न झालेलं आहे त्या महिलेला फ्रेंड्स ठेवता येत नाहीत. 1 ते 3 एवढेच फ्रेंड्स तिथं त्यांना मर्यादित स्वरूपात ठेवता येतात. त्याच्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये एक अतिशय पर्टिक्युलर केस स्टडी केली पहा, 2021ची ही केस स्टडी आहे, अतिशय महत्त्वाची आहे. व ज्यावेळेस तुम्ही निबंध लिहिताना वुमन एम्पॉवरमेंटबद्दलचा तुम्ही वेगळ्या अँगलने हा आर्टिकलचं रूप तिथं मांडलात ना, तर ते अगदीच एक्झामिनर जो आहे ना तो वाचता खूप त्याला पण भारावून जाईल पहा, तो अतिशय चांगल्या पद्धतीने इथं मार्क देईल. कारण दुसरा व्यक्ती काय लिहेल पहा, तर अगदीच वुमन एम्पॉवरमेंटबद्दल वेगवेगळी उदाहरणं वगैरे देईल, पण तुम्ही ना ही आकडेवारी देता व ही आकडेवारीच तुम्हाला स्पेशल कॅन्डिडेट तिथं बनवेल. तर लक्षात घ्या, 2021मध्ये उत्तर प्रदेशमधील ही केस स्टडी आहे. व पहा, लग्न झाल्यानंतर आपल्याकडे मुलींच्या मागे सासू सासरे वगैरे लागतात, ते म्हणतात की बाबा आम्हाला नातवंड वगैरे हवी आहेत. मग यासाठी उत्तर प्रदेशमधील जे किंवा अगदी आपल्या पण समाजात होतं ते, तर जी सासू असते किंवा म्हणजे मदर इन लॉ असतात ते काय करतात पहा, ती जी फिमेल आलेली आहे किंवा जी मुलगी नव्याने आलेली सून जी आलेली आहे घरामध्ये, तिचे संपूर्ण जे फ्रेंड सर्कल वगैरे आहे ती कटअप करण्याला त्यांनी चालू करतात. म्हणजे त्यांचे जे संबंध आहेत बाहेरच्या दुनियेशी ते संपूर्ण त्यांनी तोडण्याचा प्रयत्न करतात. व हे संबंध तोडल्यानंतर पहा, अगदीच ती जी स्त्री आहे घरातील ती कोणाचा सल्ला घेईल, मग अगदीच पहा तिच्या आजूबाजूची जी व्यक्ती आहेत त्यांचा सल्ला तिला महत्त्वाचा ठरेल. कारण तिचे जर फ्रेंड नसतील तर फ्रेंड नसल्यानंतर पहा जे बाहेरच्या दुनियेमधील जे काही चालू आहे सध्याला त्यांचं आणि त्याचं कॉन्टॅक्ट तिथं बिलकुल होणार नाही. मग अगदी त्यांना काय वाटेल पहा की जे काही आहे ते एवढंच जग आहे आपलं. ओके, व अगदी याच जगामध्ये आपल्याला तिथं मूलबाळ हवंच असतील असं त्यांना वाटायला लागतं व तिथं काय पहा ते मूलबाळ होण्यासाठी वगैरे तिथं प्रवृत्त होतात. मग अशा पद्धतीने ते लवकरात लवकर तिथं फॅमिली प्लॅनिंग वगैरे तिथं केली जाते. मग हे अशा पद्धतीचे शक्कल आपल्या समाजामध्ये लढवल्या जातात. मग ह्याला जर कॉन्कर करायचं असेल व समाजामध्ये जर खऱ्या अर्थाने वुमन एम्पॉवरमेंट राबवायची जर असेल आपल्याला, तर काय करावं लागेल, तर जे फिमेल फ्रेंड्स वगैरे आहेत किंवा अगदी पुरुष पण तिथं नक्कीच असू शकतात, तर त्यांच्यासोबत थोडीशी मैत्री तिथं असणं गरजेचं आहे. जेणेकरून पहा अगदी हे जर महिलेचं विश्व असेल तर या विश्वामध्ये येणं जाणं, विचारांची देवाणघेवाण होणं खूप गरजेचं आहे. विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर पहा ती स्वतःला काय करू शकते पहा, इव्हॉल्व करू शकते. ओके, की बाबा समाजात आपल्याला काय करणं गरजेचं आहे किंवा उद्या चालून ह्याचं काय इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतं. ती घरी बसल्या बसल्या पहा AIचे वगैरे क्लास काही करू शकते किंवा तिच्याजवळ काही स्किल असेल तर तिचे ती क्लास करू शकते. मग यानुसार पहा ती स्वतःचा पण तिथं विकास केला जाऊ शकतो व स्वतःचा विकास किंवा शैक्षणिक विकास जर झाला तर ती नक्कीच पहा जी महिला आहे ती अतिशय पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल किंवा समाजामध्ये प्रगतशील होण्याचा प्रयत्न करेल. व पहा अगदी फक्त हे महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी पण आहे. पुरुषांना पण इथं त्यांनी तेच म्हणण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनी फिमेल फ्रेंडशिप का ठेवावी,
तर नक्की पहा, एक भावनिकदृष्ट्या तुमच्यामध्ये पण विकासात्मकता तिथं नक्की येते. किंवा महिलांसोबत किंवा ते एखादी गोष्ट आहे पहा, ही गोष्ट आहे, ही गोष्ट आहे, या गोष्टीला फक्त पुरुषी मानसिकतेतून जर पुरुष जर पहा तर तो फक्त पुरुषी मानसिकतेतून बघेल. पण त्याला जर महिलाची मानसिकता जर थोडीशी मिळाली तर तो नक्कीच पहा भावनिकदृष्ट्या पण तो त्या गोष्टीला बघू शकेल. यामुळे पहा अगदीच तो ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असेल ना, त्यावेळेस तो अतिशय म्हणजे पहा दोन्हीचं बॅलन्स तिथं नक्की करेल. म्हणजे घरामध्ये पण तो चांगल्या पद्धतीने वागू शकेल, त्यानंतर बाहेर गेल्यानंतर पहा जे कलिग्स वगैरे आहेत तिथे पण तो चांगल्या पद्धतीने तिथं नक्की वावरेल. मग यासाठी पहा महिलांसाठी जेवढी फिमेल फ्रेंडशिप गरजेची आहे त्यावेळेसच तेवढीच पुरुषांसाठी पण ती फिमेल फ्रेंडशिप गरजेची आहे. यासोबतच पहा महिलांसाठी पण पुरुषांची फ्रेंडशिप गरजेची का आहे, तर नक्कीच पहा विचारांची देवाणघेवाण तिथं केली जाऊ शकते. ओके, व विचारांची अदलाबदली झाल्यानंतर पहा विचार हे मरत नाहीत. अगदी त्या दृष्टिकोनातून विचार ते बदलत जातील व अगदीच समाजामध्ये जे आज घडीला जे दृष्टिकोन आहे पुरुषी किंवा पितृसत्ताक जी सोसायटी आहे तिला बदलण्यासाठी आपला या गोष्टींचा तिथं रोल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्की समजला असेल. व पहा इथं देण्यात आलेलं आहे फक्त फिमेल फ्रेंडशिप म्हटल्यानंतर तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये जाऊन बोलणं वगैरे असंच नाही, तर तुम्ही साधं व्हॉट्सअपवरती टेक्स्ट करणं किंवा साधं एखादा कॉल करणं हे देखील तुमचं त्या फ्रेंडशिपमध्ये नक्की गणलं जातं. मग यासाठी नक्कीच तुमच्याजवळ जर तशा पद्धतीने मित्रपरिवार असेल तुम्ही पण असंच प्रोडक्टिव्ह कन्व्हर्सेशन तिथं कराल असं एक मी कन्सिडर करेन. ओके, तर या पद्धतीने आजचा हे महत्त्वपूर्ण आर्टिकल इथं संपतं. त्याच्यानंतर पहा आजपासून ना मला PIB घ्यायचं होतं, पण PIBची मी PDF इथं इन्क्लूड केलेली नाही, पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ती दिलेली आहे. तर मी काम करेन पहा आजचा एक दिवस मला क्षमा करा, पण उद्यापासून आपण काय करूयात मॅगझिनला पण तिथं मी इन्क्लूड करेन. PIB आहे ना ते पण त्या PDFमध्येच मी इन्क्लूड करून उद्यापासून आपण त्याला सुरुवात करणार आहोत व मी PIB कंप्लीट करून घेणार आहे. काळजी नका करू, कारण यावर्षी UPSCने भरपूर प्रश्न PIBवरतीच विचारले होते. ओके, तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला व्हिजिट करा व त्यामध्ये मी दिलेले आहेत की कोणता प्रश्न कुठून आलेला होता व कधीचा आर्टिकल. आता एक तर आर्टिकल पहा 2011चं होतं, तिथून UPSCने प्रश्न काढला. म्हणजे आता अगदीच मर्यादा आहेत मला पण किंवा तुम्हाला पण स्टडी करत असताना मर्यादा आहेत, पण जेवढ्या आर्टिकल्स जेवढे प्रश्न वगैरे संभवता होतील तेवढे मी PIBमधून कन्सिडर करण्याचा प्रयत्न करेन. आजचं सुटलेलं आहे पण टेलिग्राम चॅनलवरती त्याची PDF दिलेली आहे. उद्यापासून आपण काय करणार आहोत PIBचं पण विश्लेषण नक्की करणार आहोत. ओके, तर निश्चिंत राहा. शक्य झालं तर याबद्दल शंका आणि सजेशन तुम्ही मला नक्कीच देऊ शकता. धन्यवाद.